मंडळी, येत्या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी जर तुम्हाला 5 ते 10 मिनिटाच्या आत मस्त कुरकुरीत असे मार्केटसारखे वेफर्स किंवा बटाट्याचे चिप्स घरीच बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण याच्यामध्ये अजिबात आपल्याला बटाट्याचे वेफर्स उकळवून घ्यायचे नाही आहे. एकदम इन्स्टंट अशी पद्धत आहे आणि लगेचच करून लगेचच खायला घेऊ शकता. अशा पद्धतीने केले तर खूप जास्त कुरकुरीत आणि खमंग होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर हे इन्स्टंट असे बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला इथे ताजे बटाटे घ्यायचे आहेत. आता मार्केटमध्ये भरपूर नवीन जो बटाटा आहे तो आलेला आहे. ह्याची साल जी आहे ती खूप पातळ असते आणि बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, स्टार्च कमी प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्याला नवीनच पातळ सालीचा बटाटा इथे घ्यायचा आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतलेत. आता आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने बटाटे धुवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बटाट्याच्या चिप्सची अशा पद्धतीची जी नॉर्मल किसणी असते ती घ्यायची आहे. त्याच्या एका बाजूला असं झिगझॅग आकाराचं ब्लेड असतं, त्यावरती आपण हे जाळीचे चिप्स बनवणार आहोत डिझाईनचे. तर सगळ्यात अगोदर बटाटा आपल्याला उभा अशा पद्धतीने याच्यावरती फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे खाली एक अशा पद्धतीचा जसं लेजचे जे मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीचा चिप्स तयार होतो. पण आपल्याला इथे जाळीदार किंवा डिझाईन असलेले चिप्स बनवायचे. त्यासाठी एकदा बटाटा उभा पकडायचा, त्यानंतर त्याला आडवं करायचं आहे, बघू शकता. आणि आता खाली जो बटाटा पडलेला आहे तो जाळीचा पडतो. तर या एका झिगझॅगच्या ब्लेडनी अशा पद्धतीची बटाटा उभा नंतर आडवा करून आपण ही जी जाळीची डिझाईन आहे खूप जास्त सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर आता बघू शकता, उभा एकदा पकडायचा आहे, परत आडवा पकडायचा आहे. खूप सोपं आहे, एकदा व्हिडिओमध्ये परत दाखवते. आता आडवा पकडल्यानंतर परत उभा, म्हणजे आपल्याला अल्टरनेट अशी बाजू त्याची चेंज करायची आहे. आपण हे जे चिप्स आहे ते पाण्यामध्ये सुद्धा पाडून घेऊ शकतो. म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये जर बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील तर ते काळे पडणार नाही. इथे आज एकदम कमी क्वांटिटी असल्यामुळे मी प्लेटमध्ये पाडून घेते आणि नंतर मी लगेचच पाण्यामध्ये घातलेत. सगळे बटाट्याचे चिप्स इथे जाळीचे जे आहेत ते तयार आहेत. पण आता याच्यामधलं पाणी बघू शकता, बऱ्यापैकी हे जे पाणी आहे ते गढूळ आहे, स्टार्चमुळे अशा रंगाचं पाणी दिसतं. तर मी 4 ते 5 वेळेस हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि आता मी 5 वेळेस धुतल्यानंतर यातलं जे पाणी आहे बघू शकता एकदम क्लीन अँड क्लिअर झालेलं आहे. आता हे जे बटाट्याचे चिप्स आहे कुठल्याही कॉटनच्या कापडावरती किंवा मलमलच्या कॉटनच्या कापडावरती आपल्याला अशा पद्धतीने सुकवून घ्यायचे आहेत. तर सुकवायला काही नाही, फॅनचा स्पीड जो आहे तो फुल करायचा आणि फक्त 5 मिनिटातच हे जे चिप्स आहेत यातलं सगळं पाणी खालच्या कॉटनच्या कापडामध्ये ॲब्सॉर्ब होतं. अशा पद्धतीने तुम्ही हे जे बटाट्याचे चिप्स आहे ते वरतूनसुद्धा पुसून घेऊ शकता. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नको आहे. बघू शकता, आता मी तुम्हाला एक चिप्स हातावरती दाखवते. अजिबात हाताला ओलं तुम्हाला दिसत नसेल, मॉइश्चर याच्यामध्ये नाही आहे. आणि लगेचच आता हे कोरडे झाले की आपण याला डायरेक्ट फ्राय करू शकतो. तर आता हे कोरडे झालेले आहेत, चला आपण याला फ्राय करून बघूया. त्यामध्ये थोडासाही पाण्याचा अंश असेल तर आपले बटाट्याचे चिप्स जे आहेत ते कुरकुरीत होणार नाहीत, नरम पडतील. त्यासाठी यातलं सगळं पाण्याचा अंश आपल्याला काढून टाकायचा आहे. छान व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे. त्यानंतर तेल गॅसवरती आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला 2 मिनटं याला अजिबात झारा चमचा लावायचा नाही. मस्त हलके दिसायला लागले, कुरकुरीत तळायला लागले की मग आपल्याला याला झाऱ्याने अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच सगळी प्रोसेस करायची आहे. एकदम लो फ्लेमवरती तळायला गेलात तर बटाट्याचे चिप्स कुरकुरीत न होता नरम पडतील. कारण हे इन्स्टंट आहे, आपण याला उन्हात वाळवलेलं सुकवलेलं नाही आहे, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने पहिली बॅच आपण इथे तळून घेतलेली आहे. आता दुसरीसुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेते आहे. जर मंडळी तुम्हाला जाळीचे चिप्स इथे बनवायचे नसतील तर नॉर्मल जी आपली ब्लेड असते नॉर्मल चिप्सची त्यावरतीसुद्धा याच पद्धतीने सेम हीच प्रोसेस करायची. पाण्यामध्ये चिप्स पाडून घ्यायचे, नंतर कॉटनच्या कापडावरती व्यवस्थितपणे ड्राय करून घ्यायचे. तर नॉर्मल तुमचे जे हॉट चिप्सच्या शॉप्समध्ये मिळतात त्या पद्धतीचे इन्स्टंट वेफर्स किंवा बटाट्याचे चिप्स तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले सगळे बटाट्याचे चिप्स इथे तळून तयार आहेत. एकदम इन्स्टंट अशी पद्धत आहे आणि याच्या रंगावरून किंवा याच्या दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की अप्रतिम आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे मार्केटसारखे जाळीदार जे डिझाईनचे चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत. यावरती तुम्ही हवं असल्यास लाल मिरची पावडर किंवा मीठ कुठलाही मसाला टाकू शकता. उपवासासाठी नसेल तर मग कुठलाही चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला, कुठलेही मसाले याच्यावरती टाकू शकता. बघू शकता एक चिप्स तुम्हाला तोडून दाखवते आहे. एकदम कुरकुरीत झाला आहे आणि हाताला अजिबात तेल लागत नाही आहे, म्हणजे अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाच्या दिवशी किंवा मग नॉर्मल मुलांनाही बाहेरचे चिप्स देण्याऐवजी अशा पद्धतीने घरीच तयार केलेले चिप्स नक्की
नक्की करून खाऊ घाला. खमंग आणि कुरकुरीत होतात. 15 ते 20 दिवस, महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये, डब्यामध्ये काहीच होत नाही. एकदाच तळून ठेवले तरीही चालतील. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.